व्हॉइस ऑफ मीडिया संघटना ही देशातील 131वी संघटना आहे. यापूर्वी एवढ्या संघटना अस्तित्वात असताना एक नवी संघटना का निर्माण करावी लागली, याचे उत्तर आता प्रत्येक पत्रकाराला मिळालेले आहे. व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेच्या लढ्यामुळे पत्रकारांसाठी आर्थिक विकास महामंडळ सुद्धा निर्माण झाले. पत्रकारांच्या निवृत्ती वेतन वाढीचा मुद्दा सुद्धा शासनाने निकाली काढला. काही ठिकाणी पत्रकारांसाठी घरे निर्माण करणे सुद्धा सुरू झाले आहे. आपली संघटना पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबासाठीच सक्रियपणे कार्यरत आहे. पत्रकारांच्या कुटुंबाचे आरोग्य, मुलांचे शिक्षण यासाठी संघटना सदैव कार्यरत राहील, अशी ग्वाही संघटनेचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष कृष्णा सपकाळ यांनी काढले. आपल्या देशाचं स्वातंत्र्य सुद्धा संघटित प्रयत्नांचा भाग म्हणून देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. आणि त्याच्यामुळे कोणते आनंद असं म्हणायचे की जगतही सुनता कवी दुर्बल लोका शांती प्रवाची. दुर्बल लोकांचा कव कोणीही ऐकून घेत नाही. पहा तुम्ही चिंतन करा, आजूबाजूला असलेल्या समस्याग्रस्त जे लोक आहेत ते संघटित नाही म्हणून अडचणीत आहेत. जगतही सुनता कवी दुर्बल लोका शांती प्रवचन सर झुकाता हे उसे जो कर सके रिपू मान म्हणतात. ज्याच्या मनगटामध्ये शत्रूला पिळगण्याची क्षमता आहे त्याच्या समोर विश्व नतमस्तक होत असतं. दुर्बल लोकांचं विश्व ऐकून घेत. बाबासाहेब काय म्हणायचे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. संघटित होऊन संघर्ष केला तरच यश आहे, अन्यथा यश नाही. आणि मग या सगळ्या थोर महापुरुष आपले आयडॉल आहेत, आपले आदर्श आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. एकटे शिवाजी महाराजांच्या मनगटामध्ये खूप ताकद होती आणि शिवाजी महाराजांनी एकटे करू शकले असते का? 18 पगड जातीच्या लोकांचं संघटन त्यांनी केलं. 18 पगड जातीच्या लोकांचं संघटन करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा आपल्याला आदर्श सांगितला, कोणतेही काम जर करायचं असेल, कोणतंही ध्येय जर गाठायचं असेल तर संघटनेशिवाय पर्याय नाही, संघटित शक्तीशिवाय पर्याय नाही. एका गीताच्या ओळी मी ऐकल्या होत्या, त्याच्यामध्ये असं होतं की त्रेता युग में मंत्र शक्ती ती वापर में था युद्ध गीता, कलियुग में अब संगठन शक्ती ही कर पाएगी. त्याच्यामुळे आपल्याला जर पत्रकारांच्या कल्याणाचा आणि पत्रकारांचा ज्या वेळेला आपण विचार करतो तर आपण एक होणं ही आता सध्या काळाची गरज आहे. अनेक संघटना पत्रकारांच्या झाल्या. माझ्या तर पत्रकारितेचा प्रवास अलीकडच्या 3-3.5 वर्षाचा मी जेव्हापासून पत्रकारितेत आलो तेव्हापासून व्हॉइस ऑफ मीडिया आहे. त्याच्यामुळे मी दुसऱ्या संघटना बघितल्या नाही, पण मी ऐकत होतो बाकीच्या संघटनांबद्दल. 130 संघटना याच्या आधी होत्या व्हॉइस ऑफ मीडियाच्या. 131वी व्हॉइस ऑफ मीडियाची स्थापना करण्याची गरज का भासली? अनेक संघटना आपण सगळ्यांनी बघितलेल्या आहेत, अनेक संघटनेमध्ये आपण काम केलं असेल, मात्र केवळ पद मिळवण्यासाठी, मोठेपणा मिळवण्यासाठी संघटनांचा वापर झाला. पत्रकारांच्या कल्याणाशी भाषा करता 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 स्वतःचं कल्याण झालं, मात्र पत्रकारांचं कल्याण झालं नाही. अशी सगळी परिस्थिती काळामध्ये आपण होती. आणि त्याच्यामुळे ग्राउंड लेवलला काम करणाऱ्या पत्रकाराच्या समस्या सोडवल्या गेल्या पाहिजे, शासन दरबारी मानता आल्या पाहिजे. शासन केव्हा घाबरणार आहे? एकट्या पत्रकाराला घाबरते काही शासन? नाही घाबरत. जेव्हा आपली संघटित शक्ती होईल आणि त्या संघटित शक्तीच्या भरोश्यावर जेव्हा आपण शासन दरबारी आपल्या मागण्यांचा पाठपुरावा करू तेव्हाच ते यश मिळतं. 3 वर्षाच्या व्हॉइस ऑफ मीडियाच्या लढ्याचा जर आपण विचार केला, आपण जेव्हा जेव्हा आंदोलन केली, जेव्हा जेव्हा आपण रस्त्यावर उतरलो तेव्हा शासनाला दखल घेऊन भाग पडलं आणि शासनाने आपल्या अनेक मागण्या ज्या आहेत त्या मागण्या. मागच्या आठवड्यामध्ये निर्णय झाला. आपली मागणी अशी होती की व्हॉइस ऑफ जे काही पत्रकार आहेत राज्यातले त्यांना सेवानिवृत्तीनंतर 11,000 रुपये मानधन मिळायचं, सेवानिवृत्ती वेतन मिळायचं. 11,000 मध्ये काही शक्य आहे का? आपण अशी मागणी केली की 20,000 रुपये मानधन झालं पाहिजे. त्यासाठी आझाद मैदानामध्ये आपण उपोषण केलं होतं. मागच्या अधिवेशनामध्ये मी सुद्धा त्यामध्ये गेलो होतो आणि शासनाने दखल घेतली. 4 दिवसापूर्वी निर्णय झाला, आता राज्यातल्या पत्रकारांना 58 वर्षानंतर सेवानिवृत्तीनंतर 20,000 रुपये मानधन मिळणार आहे. हे आपल्या लढ्याचं विषय. अनेक मागण्या आपण शासन दरबारी करतोय. साप्ताहिकासाठी मागण्या करतोय की साप्ताहिकाला ज्या जाहिराती मिळतात त्या जाहिरातीचे दर वाढून मिळाले पाहिजे. वर्तमानपत्रामध्ये होतं काय की पत्रकाराचं काय असतं, एक नाव मोठं लक्षण, समाजामध्ये मान सन्मान मिळतो, खुर्च्या मिळतात. मात्र मान सन्मान आणि खुर्च्या मिळाल्या म्हणजे आपल्या पोटाची भाकर भागणार आहे का? त्याच्यामुळे पत्रकारांच्या आर्थिक कल्याणाचा सुद्धा विचार झाला पाहिजे. मला सांगायला आनंद वाटतो की एखादी संकल्पना, एखादं उद्दिष्ट जर आपण ठेवलं तर त्याला यश कसं मिळतं. मी त्या बैठकीचा साक्षीदार आहे. बुलढाण्याच्या पत्रकार भवनामध्ये बैठक झाली आणि आपले प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के यांच्या डोक्यात एक कल्पना आली
की अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळ जसं मराठा समाजासाठी आहे, त्याच्यातनं मराठा समाजाच्या कुटुंबांना कर्ज मिळतं आणि त्या कर्जाचा व्याज परतावा हे शासन भरतं. आणि म्हस्के दादांनी ती संकल्पना बुलढाण्याच्या बैठकीमध्ये बोलून दाखवली. आपलेच पत्रकार सगळे होते आणि पत्रकारांनी आपल्याच कुटुंबामध्ये त्यांनी चर्चा केली की आपण सुद्धा अशी मागणी शासन दरबारी केली पाहिजे की पत्रकारांसाठी आर्थिक विकास महामंडळ असलं पाहिजे. मला सांगायला आनंद वाटतो की शासनानं आपली ती आर्थिक विकास महामंडळाची मागणी मान्य केली. म्हणजे एखादी कल्पना आपण केली, त्याला यश कसं मिळतं आणि त्या कल्पनेचा उगम जो आहे तो आपल्या मातृभूमीत बुलढाणा जिल्ह्यात झालेला आहे. आपली मागणी अशी असणार आहे की त्या आर्थिक विकास महामंडळाला एक विशिष्ट किमान 100 कोटी रुपयांचा निधी त्या आर्थिक विकास महामंडळाला द्यावा. त्यासाठी महामंडळासाठी जी काही आवश्यक जे काही प्रशासकीय मान्यता वगैरे ज्या काही सगळ्या गोष्टी असतील त्या व्हाव्यात आणि त्याच्यात आपले जे उद्योगशील पत्रकार आहेत त्यांना कर्ज मिळावं आणि त्या कर्जाचा व्याज परतावा आहे तो शासनानं करावा. ही आपली मागणी शासनाकडे राहणार आहे आणि मला विश्वास आहे की मार्चच्या बजेट नंतर त्या मागण्या सुद्धा आपल्या मान्य होतील. स्वातंत्र्य दिनी आयोजित दिनांक 26 जानेवारी रोजी स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात संघटनेच्या तालुका बैठकीत अध्यक्षपदावरून ते बोलत होते. राज्य कार्यवाह लक्ष्मीकांत बगाडे, जिल्हा कार्याध्यक्ष गुलाबराव इंगळे, ज्येष्ठ पत्रकार भाऊ भोजने, जिल्हा संघटक काशीनाथ मानकर, सुनील तिजारे, नितीन कानडजे पाटील, साबिर अली, निलेश राऊत, शौकत शेख यांची सुद्धा यावेळी व्यासपीठावर प्रामुख्याने उपस्थिती होती. ज्येष्ठ पत्रकार तथा MCNचे संपादक राजीव वाढे यांची तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याची घोषणा जिल्हाध्यक्ष सपकाळ यांनी केली. त्याचबरोबर साप्ताहिक विंग तालुका अध्यक्ष म्हणून जळगाव उन्नतीचे संपादक शमीम देशमुख, जिल्हा सहकोषाध्यक्ष म्हणून लोकमतचे जयदेव वानखडे, इलेक्ट्रॉनिक विंगचे तालुकाध्यक्ष म्हणून RRC चॅनलचे राजेश बाठे यांच्या नावाची सुद्धा घोषणा जिल्हाध्यक्ष कृष्णा सपकाळ यांनी यावेळी केली. प्रास्ताविक जिल्हा कार्याध्यक्ष गुलाबराव इंगळे यांनी केले तर राज्य कार्यवाहक लक्ष्मीकांत बगाडे, ज्येष्ठ पत्रकार भाऊ भोजने, जयदेव वानखडे, नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष राजीव वाढे यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. तालुका कार्यकारिणीमध्ये अध्यक्ष राजीव वाढे, सहकार्याध्यक्ष गणेश भड, सचिव विनोद वानखडे, तालुका संघटक राजकुमार भड, कोषाध्यक्ष सागर झनके, उपाध्यक्ष संजय दांडगे, उपाध्यक्ष गणेश गिर्रे, सहसचिव गजानन खिरोडकार, सहसचिव मंगल काकडे, सदस्य गजानन सोनटक्के, आकाश उमाळे, गोपाल अवचार धानोरा यांची निवड करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संग्रामपूर तालुकाध्यक्ष नारायण सावतकार, संजय दांडगे, अनिल भगत, गजानन सोनटक्के, रवी शिरस्कार, आकाश उमाळे, सागर झनके, गोपाळ अवचार यांनी अथक परिश्रम घेतले. MCN न्यूज मराठीकरिता संजय दांडगे, जळगाव.